नमस्कार, मी सीमा. माझ्या स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही याच्यापासून खूप एकदम स्पंजी असा नाश्ता बनवणार आहोत बघा. तर इथं बघा मी 1 वाटी पोहे घेतले आहेत भांड्यात. आता आपल्याला ह्या पोह्याचा काळेपणा जाऊस्तोपर्यंत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत बघा. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. रवा बारीक रवा घ्यायचा, 0 नंबरचा असतो तो. आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे. दही आंबट असलं ना तरीसुद्धा चालेल, कारण आंबट दहीच आपल्याला हवं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दही, रवा आणि पोहे एकदम छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आपल्याला ह्याच्यात आता थोडंसं पाणी घालत नंतर हे थोडं सैल करायचं आहे बघा. पाण्याचं प्रमाण आपण एकदम जास्त ओतायचं नाही आहे, थोडंच घालायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कितीसर सैल ठेवायचं आहे ते कळेल. तर बघा असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडं सैलच बॅटर ठेवायचं आहे, जास्त घट्ट ठेवायचं नाही. कारण आपण घट्ट जर ठेवलं ना तर रवा आणि पोहे पाणी शोषून घेणार नाहीत. आता बघा इतपत सैल केलं आहे मी, अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. इतपत सैल केलं आहे. आता रवा आणि पोहे चांगलं पाणी शोषून घेऊन मस्तपैकी मुरले जातील. तोपर्यंत आपण इथं चटणी बनवूया. आज आपण बिन खोबऱ्याची अशी चटपटीत एकदम झकास अशी चटणी बनवणार आहोत. इथं पॅनमध्ये मी बघा पॅन गरम केलं आहे, थोडंसं तेल घेतलं आहे, लसूण, 1 इंच अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घातलेले आहेत. आपल्याला फक्त हलक्याशा सुनेरी होईस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तिथं बघा मी 1 कांदा घातलेला आहे. कांदा एकदम लांबडा आणि पातळ असा चिरलेला आहे, कारण कांदा आपल्याला भाजायचा नाही आहे, फक्त सॉफ्ट होऊन द्यायचा आहे, हलकासा असा कलर चेंज होईपर्यंत. तर बघा लगेचच पातळ कांदा चिरल्यामुळे कलर चेंज झालेला आहे. आता आपल्याला हे 2 मिनटं हलवून घ्यायचं आहे गॅस बंद करून, म्हणजे पॅन आपला गरम असतो त्याच्यावर व्यवस्थित छान परतलं जातं. आता हे सगळं बघा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे. त्याच्यावर आता आपल्याला अर्धी वाटी डाळे घालायचे आहेत. फुटाण्याचे डाळे असतात ना ते डाळे, आणि खूप सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी घातलेली आहे. त्याच्यावर आपल्याला 1 छोटी वाटी दही घालायचं आहे. दही इथं मी रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे बघा. आणि इथं थोडं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघा मिक्सरला ह्या प्रकारे मी फिरवून घेतलेलं आहे. एकदम छान मस्त बारीक अशी पेस्ट झालेली आहे चटणीची. आता जे ते भांड्यात पाणी होतं ना मिक्सरच्या चटणी, त्याच्यात थोडंसं पाणी घालून तेही फिरवून ह्याच्यात ओतायचं. आता चटणी तुम्हाला किती पातळ हवी, किती घट्ट हवी ह्या अंदाजानुसार तुम्ही ठेवू शकता बघा. मी ह्या प्रकारे एवढी घट्ट ठेवली बघा, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही, खायला एकदम मस्त लागते. आता फोडणीसाठी इथं बघा मी वाटीत तेल गरम करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा इथं मोहरी घातली, बारीक मोहरी घातलेली आहे, खूप छान लागते चवीला. त्याच्यानंतर मोहरी तडतडली की त्याच्यात जिरे घालायचे. जिऱ्यांचा कलर बदलला की इथं बघा मी बेडगी मिरची तुकडे करून टाकली. तुमच्याकडं शंकेश्वरी मिरची असली तरी तुम्ही ती वापरू शकता. त्याच्यानंतर खूप सारा कढीपत्ता घातलेला आहे आणि फोडणी मस्त बसली एकदम. ती फोडणी गरम गरम लगेच चटणीवर ओतायची आणि गरम असतानाच सगळ्या चटणीत व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची बघा, म्हणजे चटणी एकदम झकास लागते बघा. आणि बिन नारळाची चटणी हे बनवायला सोपी आहे, अगदी घरच्या साहित्यात खूप छान लागते. तर बघा तोपर्यंत इथं हे बॅटर सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे बघा, एकदम घट्ट झालं. आपण किती सैल ठेवलं होतं याच्यावरून ओळखायचं. पाणी सगळं शोषून घेऊन सगळं बॅटर व्यवस्थित आपलं भिजलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे. मिक्सरला बारीक करताना एकदम असं भरपूर मिक्सरच्या भांड्यात घालायचं नाही आपल्याला, थोडंच घालायचं. थोडं घालायचं आणि त्याच्यावर पाणी ओतायचं आणि एकदम मस्त अशी आपल्याला याची पेस्ट टाईप बनवून घ्यायचं आहे बघा. थोडेसे पोहेचे कण राहतात, पण त्याने काही होत नाही, चालेल, पण जास्तसुद्धा ठेवू नका. आणि आपल्याला हे बॅटर जास्त सैल नाही आणि जास्त घट्ट पण नाही, ह्या पद्धतीने ठेवायचं आहे. त्याच्यावर चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आपण हलवून घ्यायचं बघा. मीठ घातल्यानंतर म्हणजे सगळ्या पिठात मीठ चांगलं मिक्स होतं बघा. आता हे सगळं मी फिरवून घेतलेलं आहे. तोपर्यंत पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन आपण आधीच गरम करायला ठेवायचा, कारण याच्यात आपण इनो घालणार आहे
इनो मी जास्त नाही, फक्त अर्धी पुडी घातलेला आहे. इनो लगेचच ॲक्टिव्ह होतो, त्याच्यामुळे तो लगेच काम करतो. नाहीतर उशीरपर्यंत ठेवला ना की मग बबल्स जास्त येत नाहीत. आणि तुम्हाला जर इनो घालायचा नसेल ना, तर तुम्ही चांगलं असं फेटून घ्या बघा. पण एवढंच की जास्त बबल येणार नाहीत. त्याच्यासाठी मी इथं थोडासा इनो वापरलेला आहे. तर इथं पॅन गरम झालेला आहे. आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. तेलाचा पण जास्त वापर नाही करायचा आहे. आता त्याच्यावर आपण पळीने इथं हे बॅटर सगळं घालून घ्यायचं आणि हलक्या हाताने लगेचच पसरून घ्यायचं. उशीर लावायचा नाही, नाहीतर लगेच ते तिथंच सुकून जाईल बघा. आणि असं गोल पाहिजे तसं आपल्याला पाहिजे तेवढं छोटं मोठं असं बनवून घ्यायचं बघा. आणि मंद आचेवर एकदम छान स्लो ते मिडियम आचेवर एकदम छान मस्त गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा. दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे बघा. लगेच पलटी होतं आणि बघा बबल्स तर किती छान आलेले आहेत. एकदम मस्त असा जाळीदार असा हा स्पंजी डोसा बनतो बघा. एकदम मस्त होतं. दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं बघा. गॅसची असं आपण मीडियम ते स्लोच्या दरम्यान ठेवली ना की खरपूस छान दोन्ही साईडनी भाजला जातो. मधी ओला असं पीठ वगैरे राहत नाही, म्हणून आपण मीडियम आचेवरच भाजून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडनी. एकदम मस्त होतो आणि एकदम सॉफ्ट, खायलासुद्धा खूप छान लागतो बघा आणि चवीलासुद्धा एकदम छान आहे. एकदम सोपी स्टेप आहे बघा. मी तुम्हाला अजून एकदा दाखवते कसं बनवायचं. इथं थोडंच तेल लावायचं आहे आपल्याला, जास्त तेल नाही आपण लावणार आहे. आणि थोडं तेल लावून सगळं ते पसरून घ्यायचं बघा. आणि नंतर त्याच्यावर तुम्हाला छोटा मोठा केवढा डोसा पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही त्याच्यावर पीठ घालून घ्यायचं. मी इथं 2 पळी पीठ घातलेलं आहे बघा. आणि लगेचच असं पसरून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, असा मस्तपैकी डोसा आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी गॅसची आच मी तुम्हाला सांगितले आहे त्या प्रमाणातच ठेवा बघा. लगेच पलटी होतो, काही जास्त तेल लागत नाही, काही नाही. अगदी घरच्या साहित्यात आणि खूप मस्त असा डोसा होतो. आणि चटणी तर तुम्हाला दाखवली बिन खोबऱ्याची असूनसुद्धा इतकी सुंदर होते ना. कधीही तुम्ही डोसा बनवून खाऊ शकता. खूप छान आहे आणि हेल्दीसुद्धा आहे बघा. आणि बनवायला एकदम सोपं आहे. तर बघा ही रेसिपी खूप सुंदर आहे. तुम्ही जरूर बनवा, आवडीने खा. आणि तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.